ठाण्यातील गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्केटचे लोकार्पण करण्यात आले. 21 मे 2026 रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत मार्केटमधील सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या आगीवर नियंत्रण मिळवताना सागर शिंदे आणि कारू गाडेकर यांनी आपला जीव गमावला. लोकार्पण कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असे आश्वासन दिले. आगीच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने मार्केटच्या नूतनीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. विशेष म्हणजे अवघ्या 60 दिवसात हे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. नव्या मार्केटमध्ये सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नवीन विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम आणि रंगरंगोटीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. आगीत उद्ध्वस्त झालेल्या गावदेवी मार्केटचे अवघ्या 60 दिवसात पुन्हा नूतनीकरण झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांचे बलिदान कायम स्मरणात राहणार आहे.